हरि ओम। ओम गं गणपतये नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात भोते। बोला जय गजानन। निलिमाताईच्या घरी म्हणा, महाराजांच्या चरणी म्हणा, श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा, जोरेने म्हणा जय गजानन। असेच हसत राहा। हसवण्याचं काम माझं आहे, पण आज राजश्रीने हसवून दिलं आल्याबरोबर सगळ्यांना। किती छान वाटत आहे। आशिष आणि नेहाची ही पूजा करण्याची पद्धत बघून असं वाटतं की आपण इथून काहीतरी शिकायला पाहिजे। एकदम शांत आणि खूप छान वाटत आहे। ऐकू नाही ना बिलकुल। आजचा दिवस अति महत्वाचा दिवस आहे। आजपासून आपण श्रावण महिन्याची सुरुवात करत आहोत। एक सुंदरसं संकीर्तन सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि मनापासून करा, आनंदाने करा। मी फक्त 15 मिनिट बोलतो, 15 मिनिट माझ्या सोबत राहा। इकडे तिकडे मनाला भटकू देऊ नका आणि चेहरा हसरा ठेवा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, 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 समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। हे दोघं माझ्यासाठी लक्ष्मी आणि नारायण आहे। यांना पुष्कळदा आम्ही झाकीमध्ये दोघांना निवडलेलं आहे, कारण हे खरोखरच तसेच दिसतात। बोला जय गजानन। बंकटलालाच्या घरी महाराज असताना खूप गर्दी वाढून गेली। महाराज त्रस्त झाले। जास्त लोक बघून महाराजांना ते आवडत नव्हतं। महाराजांना प्रसिद्धी नको होती, म्हणून ते तिथून सरळ निघाले पहाटे पहाटे आणि पिंपळ गावाला गेले। पिंपळगावच्या बाहेर अरण्यामध्ये, जिथं सर्पाचं वारूळ, घनदाट अरण्य, वृक्षच वृक्ष, त्या ठिकाणी एक शिव मंदिर होतं जुनं, हेमाडपंथी मंदिर, अगदी पुरातन मंदिर होतं। त्या शिवलिंगासमोर, शिवलिंगाचं तुम्हाला सर्वांना माहित आहे, शिवलिंग कोणतंही त्याचं जे टोक असते, जी पार्वती देवी आहे, ते उत्तर दिशेकडे असते, कुठेही जात नाही। आणि देवासमोर नेहमी नंदी असतो आणि तो बसलेला असतो। परंतु या भारतामध्ये एक असं शिवलिंग आहे ज्या ठिकाणी नंदी उभा आहे। बोला जय गजानन।
ते कोणतं स्थान? उज्जैनला तुम्ही जाल महाकालेश्वरचं दर्शन करण्याकरिता, तिथून ऑटो रिक्षावाल्याला सांगा फक्त 2 किलोमीटर सांदीपनी मुनीचा आश्रम आहे. हे सांदीपनी मुनी कोण? ज्यांनी भगवान श्रीकृष्ण यांना विद्या प्राप्त करून दिली होती, ते सांदीपनी मुनी. त्यांच्या आश्रमामध्ये एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगासमोर नंदी बसलेला नाही, उभा आहे. फक्त एक स्थान, बाकी सगळ्या ठिकाणी बसलेला राहत. आपले महाराज संध्याकाळची वेळ होती, शिवलिंगासमोर बसले. आता इथं थोडं लक्ष द्या, आपण महाराजांना भगवंत का मानतो? तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही 1 मिनिट तरी मला या मनाला एकाग्र करून डोळे मिटल्यानंतर 1 मिनिट तरी राहून दाखवा. 1 मिनिट. तुम्ही जसे डोळे बंद करता, तुमचं मन तुमच्यावर जास्त आक्रमण करते, तुम्हाला भटकून टाकते पूर्ण. अरे कशाला डोळे बंद केले? आणि तुम्हाला तो स्थिर राहू देत नाही. परंतु आपले महाराज भगवंताचा अवतार महाराज त्या शिवलिंगासमोर बसले. कथा लक्षपूर्वक ऐका. आणि डोळे बंद केले, ध्यानस्थ झाले आणि आपल्या महाराजांना समाधी लागली. काही गुराखीचे पोरं ढोरं घेऊन त्या ठिकाणी येत होते. त्यांचा नित्य नियम होता की संध्याकाळी या ठिकाणी यायचं, हर हर महादेव म्हणायचं, महादेवजीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून नंतर आपल्या गावी परत जायचं पिंपळगावला. पोरं या ठिकाणी आले तर त्यांना आज काही विचित्र नवल वाटलं. अरे या ठिकाणी एक साधू बसलेला आहे, अरे हा तर डोळे बंद करून आहे, मेला तर नाही ना? नाकाजवळ हात नेला तर श्वासोच्छ्वास सुरू होता महाराजांचा. अरे हा तर जिवंत आहे, खूप मोठा संत असला पाहिजे. आपण एक काम करू, यांना आपण यांची पूजा करू. आणि बघा पोरं धावत धावत गेले, एक बेलपत्राचं पान आणलं आणि आपल्या महाराजांच्या डोक्यावर ठेवलं. त्यानंतर एका वडाच्या पानावर त्यांची जे शिदोरी होती बिचाऱ्यांची, ते गरीब लोक, शिदोरीमध्ये काय राहणार आहे? झुणका आणि भाकर. ती झुणका भाकर वडाच्या पानावर महाराजांसमोर ठेवली. परंतु महाराज तर आपले ध्यानस्थ होते, ध्यान लागून गेलं महाराजांचं. पुष्कळ वेळपर्यंत ते मुळे बसले, संकीर्तन केलं, ओम नमः शिवायचा जाप केला, परंतु महाराज काय डोळे उघडत नाही. त्यांनी म्हटलं, अरे बाबा आता संध्याकाळ होता, रात्र होता, चला इथून, हे अरण्य आहे, इथं सर्प निघतात, एखादा चावून घेईल. सर्वच्या सर्व पोरं निघाले आणि गावाच्या पाटलाला सांगितलं की एक खूप मोठा महात्मा, योगीराज महात्मा आलेला आहे, तो शिवजी समोर बसून आहे आणि ध्यानस्थ आहे, डोळे बंद करून आहे. पहाट झाली, सकाळ झाली, सर्व गावचे लोक जमा झाले, 200-300 लोक, आणि पाटील समोर, चला आपण त्या योगीराजला बघूया. सर्वजण त्या ठिकाणी आले तर काय बघतात? केव्हा बसले होते महाराज ध्यानामध्ये? संध्याकाळी. आता दुपारचे 11 वाजले आहे, तरी पण आपले महाराज ध्यानस्थ आहे. ते झुणका भाकर तशीच ठेवलेली आहे, त्याला स्पर्श सुद्धा केला नाही. पाटील आश्चर्यचकित झाले, अरे बाबा खूप मोठा संत असला पाहिजे. पालखी आणली, उचला यांना. पालखीवर आपल्या महाराजांना उचललं आणि मिरवत गाजत गाजत हनुमंताच्या मंदिरासमोर एक असा ओटा होता, त्या ओट्यावर आपल्या महाराजांना बसवलं. खूप नैवेद्याचे ताट आले त्या ठिकाणी. तुमच्यासारख्या माऊली सर्व ताटामध्ये काय काय नाही आणलं हो, जिलेबी, बर्फी, अनरसे, करंजे सर्व घेऊन आले. तिथं असे नैवेद्याचे ताट पूर्ण महाराजांसमोर ठेवले. परंतु आता महाराज आपले ध्यानस्थ आहे. आता सर्व विचार करायला लागले की महाराज असे ध्यानस्थ राहतील तर कसं होईल. म्हणून आता इथं लक्षपूर्वक आहे का, बिलकुल लक्षपूर्वक, यांच्या मनामध्ये आलं की महाराजांनी आता जर डोळे उघडले नाही तर आपण सुद्धा जेवण करणार नाही. फक्त मनामध्ये आलं, बोलून नाही दाखवलं, फक्त मनामध्ये आलं. जसं यांच्या मनामध्ये आलं तसे आपल्या महाराजांनी डोळे उघडले. बोला जय गजानन. जसे डोळे उघडले तसे सर्वजण आले, महाराज आमचं थोडं घ्या, या चादरातून घ्या, या ताटातून घ्या, थोडं थोडं घ्या. महाराजांनी सर्वांचा प्रसाद ग्रहण केला आणि महाराजांना तिथंच ठेवलं पिंपळगावला. मंगळवारचा दिवस होता. इच्छुक लोक, काही लोक बाजाराकरिता शेगावला गेले. शेगावमध्ये ते बाजार खरेदी करता करता ते चर्चा करायला लागले, अरे आमच्या गावाला खूप मोठा योगीराज आलेला आहे, आता आम्ही त्याला कुठं जाऊ देणार नाही. ही बातमी बंकटलाल अग्रवालच्या घरापर्यंत पोहोचली. तो घाबरला, माझे महाराज 10 दिवसापासून माझ्या घरातून गेले, आतापर्यंत आले नाही, ते पिंपळगावला आहे. अगं चल. आपल्या पत्नीला सोबत घेतलं आणि दोघंही, त्याच बैलगाडी होती, बैलगाडीमध्ये दोघंही गेले आणि त्या ठिकाणी म्हणतात, महाराज काय चुकलं माझं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे, रडत आहे, काय चूक झाली का माझी, मला सोडून का गेले तुम्ही, इथं का आले? अहो शेगाव कसं स्मशानभूमीसारखं भणभणीत झालेलं आहे, चला आता माझ्यासोबत.
महाराज हसायला लागले आणि म्हटलं, अरे बंकटलाल, येतो रे तुझ्या बरोबर, कशाला रडतोस रे? जसं महाराजांना बैलगाडीमध्ये बसवलं, पूर्ण लोक जमा झाले पिंपळगावचे. बंकटलालाने म्हटलं, तुम्ही घाबरू नका, महाराज कुठेच जाणार नाही, माझ्या घरीच राहणार आहे शेगावला. तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा दर्शनाला अवश्य या. आणि तिथून महाराज निघाले. आता महाराज आणि बंकटलाल यांचा संवाद झाला. एक संवाद तो पिंपळगाव पासून शेगावला जाईपर्यंत बैलगाडीमध्ये. महाराज म्हणतात, अरे बंकटलाल, तू गर्भ श्रीमंत रे, इतका मोठा माणूस, इतका पैसा तुझ्याजवळ, आणि तू लक्ष्मी देवीला, लक्ष्मी देवी महालक्ष्मी, तिला तिजोरीमध्ये कोंडून ठेवलं, कुलूप लावून ठेवलं. म्हणून मी तिथून पळालो रे, तिथून निघालो. आता बंकटलालना जे उत्तर दिलं ते ऐकण्याला आहे काय? बंकटलाल काय म्हणतो, महाराज, ती लक्ष्मी देवी माझ्याकडे स्थिर याच्यासाठी झाली की तुमचं वास्तव्य होतं, म्हणून माझी लक्ष्मी माझ्या घरी आहे. बोला जय गजानन. पैसा कमी जास्त सगळ्यांजवळ आहे आणि आवश्यकही आहे. मी असं म्हणत नाही की सर्व घरदार सोडून ते हिमालय पर्वतावर चालले जा, बिलकुल नाही. पैसा आवश्यक आहे, कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाजवळ असतो. परंतु हे समजून चाला, कोणी तुम्हाला विचारलं कशी आहे का तू, कसा आहे तू, एकच सांगायचं, महाराजांची कृपा आहे बस. मुझे तूने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. त्यांची आपल्यावर कृपा आहे ना महाराजांची, मग कोणत्याच गोष्टीची आपल्याला कमी पडणार नाही. आणि महाराज बंकटलालाच्या घरी आले. आता प्रवचन राहिलं 7 ते 8 मिनिटाचं फक्त, कारण आज पासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. सर्वजण फक्त 5 वेळा म्हणायचं आहे. डोळे बंद करा आणि सरळ बसा, हात याप्रमाणे ठेवा, मनाला भटकू देऊ नका, एका जागी स्थिर करा. माझ्या सोबतच म्हणा, आपल्याचा वेळ खूप कमी आहे. ओम नमः शिवाय. 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 आता डोळे उघडू शकता. झालं, आता माझ्याकडे बघा, बोला जय गजानन. आता एक अशी कथा मी तुम्हाला सांगतो की आपले शिवजी भोले शंकर बाबा, त्यांचा हा जो मंत्र आहे, हा आपल्याला 1 महिनाच का जपायचा श्रावण महिन्यामध्ये, 12 महिने का नाही? बघा, पंचाक्षरी मंत्र आहे हा. न मह शि वा य. अर्थ किती सोपा, जसे आपले भोले बाबा साधे सर आहे तसं अर्थ किती सोपा. नमः म्हणजे नमस्कार, शिवाय म्हणजे शिवजी, शिवजी आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, असा हा मंत्र. याला जितकं जास्त होऊ शकते तितकं याला जपण्याचा प्रयत्न करा. दुसरं एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. भोले शंकर बाबांना आपण बेलवपत्र का चढवतो, बेलाचं पान का चढवतो शिवलिंगावर आपण? कारण का? समुद्र मंथनामध्ये पहिला पदार्थ निघाला होता विष. ते विष भोले शंकर बाबांनी ग्रहण केलं सती देवीच्या सांगण्यावरून आणि देवतांच्या सांगण्यावरून. जसं महादेवजीने ते विष ग्रहण केलं तर इथपर्यंत ते विष आलं होतं, कंठापर्यंत, आणि देवाचा कंठ निळा झाला. तेव्हापासून देवाला नाव पडलं नीलकंठ. बोलो नीलकंठ भगवान की. नीलकंठ नाव पडलं. आणि पूर्ण शरीर त्या विषामुळे कसं जळायला लागलं देवाचं. तुम्हाला माहित आहे सर्वात जास्त थंड पदार्थ कोणता आहे? बेलाचं पान. बेलाचा मुरब्बा खाताना तुम्ही पोट थंड ठेवते, त्याकरिता बेलाचं पान महादेवाच्या डोक्यावर ठेवलं आणि तसे आपले महादेव शांत झाले. तेव्हापासून ही परंपरा झाली की देवाला बिल्वपत्र चढवायचं. आता आपला जो जास्त वेळ नाही, एक कथा सांगतो. एक शिवजीचा नवीन अवतार कसा झाला. विष्णू भगवंत डोळे बंद होते, त्यांच्या नाभीतून म्हणजे भुमलीतून एक दांडी निघाली. एक कमळाचं फूल होतं, त्यामध्ये ब्रह्माजी प्रगट झाले. ब्रह्माजीने बघितलं की मी आलो कुठून. त्यांनी उत्तर दिशेकडे बघितलं, एक मुख झालं. दक्षिणेकडे दुसरं मुख, पूर्वेकडे तिसरं मुख, पश्चिमेकडे चौथं मुख. परंतु तुम्हा सर्वांना बहुतेक माहित नसेल, ब्रह्माजीला 5 तोंड 5 मुख होते. ती कथा मी तुम्हाला फक्त 5 मिनिटात सांगणार आहे. ब्रह्माजी त्या ठिकाणी प्रगट झाले.
त्यांनी विचार केला मी आलो कुठून. ती जी दांडी होती त्याच्या आतमध्ये सूक्ष्म रूपाने ब्रह्माजी गेले, हजारो वर्षापर्यंत राहिले, परंतु त्यांना काहीच कळलं नाही मी आलो कुठून. शेवटी पुन्हा परत आले आणि बघायला लागले तर आकाशवाणी झाली की ब्रह्माजी तप करो. आणि ब्रह्माजीने डोळे बंद केले आणि तप सुरू केला. त्यानंतर ब्रह्माजीचा जेव्हा तप संपला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जगाची उत्पत्ती करा. त्यांच्या शरीरातून मुनी निघाले, अंगिरा, मरीची, नारजी असे पुष्कळशे 7 मुनी निघाले. आणि त्याच्यासोबत नंतर सनक सनंदन सनातन सनक सनंदन सनातन हे 4 बालक तिथून प्रगट झाले. यांनी म्हटलं की मला जगत उत्पत्ती करायची आहे, तुम्ही लग्न करा, मुलं बाळ झाले पाहिजे. त्या सर्वांनी म्हटलं की ब्रह्माजी आम्ही बिलकुल लग्न करणार नाही, आम्हाला लग्न करायचं नाही, प्रपंच वाढवायचा नाही, आम्हाला फक्त तप करायचं आहे हिमालय पर्वतावर जाऊन. आता ब्रह्माजी विचार करायला लागले की कसं करायचं. त्याच वेळेस ब्रह्माजीच्या शरीरातून एक स्त्री प्रगट झाली. ती स्त्री कोण होती? सरस्वती देवी. दिखायला अति सुंदर. तिने प्रदक्षिणा मारली ब्रह्माजीच्या आजूबाजूला. ती इतकी सुंदर होती की ब्रह्माजीचं मन विचलित झालं. त्यांच्या मनामध्ये काम वासना जागली. त्यांच्या शरीरापासून उत्पन्न झाली सरस्वती, त्यांच्या मुलीसारखी, परंतु त्यांच्या मनामध्ये वाईट विचार आला आणि ती वर जायला लागली. जसं तिला कळलं की हे माझे बाबा ब्रह्माजी हे माझ्याकडे कुदृष्टीने पाहत आहे, ती वर आकाशामध्ये जायला लागली. जशी ती जायला लागली ब्रह्माजीचं 5वं मुख प्रगट झालं आणि त्या 5व्या मुखाने तिच्याकडे तरी ते बघायला लागले वाईट दृष्टीने. हे जेव्हा महादेवाला कळलं, महादेव कैलाश पर्वतावर महादेवजी पार्वतीजी सोबत आहे, त्यांना जसं कळलं की ब्रह्माजीच्या मनामध्ये वाईट विचार आला आहे, तसेच महादेवजी त्या ठिकाणी निघाले आणि ब्रह्माजीला खूप समजवलं. परंतु त्यांचं जे 5वं मुख होतं त्याच्यामध्ये काम वासना जागृत होती. मग आपल्या महादेवाने काय केलं की डाव्या हाताचा अंगठा दिसत आहे याचं नख याला त्यांनी दाबलं. जसं दाबलं महादेवजींनी तर महादेवचा एक अवतार, महादेवजीचाच एक अवतार त्या ठिकाणी प्रगट झाला. ते कोण होते? महाकाल भैरव. बोलो महाकाल भैरव भगवान की. आणि ते युद्ध करायला लागले ब्रह्माजी सोबत. ब्रह्माजीने ब्रह्मास्त्र सोडलं तरी पण त्यांचं काहीच बिघडलं नाही. दोघांचं युद्ध झालं आणि शेवटी एक खंग म्हणजे तलवार शिवजीच्या हातामध्ये होती, महाकाल भैरवच्या हातामध्ये होती. ती तलवार ते 5वं मुख जे होतं ब्रह्माजीचं, जे वर बघत होते सरस्वती देवीकडे, ते 5वं मुख त्यांनी कापून टाकलं. आणि त्यानंतर ब्रह्माजी शरण गेले आणि म्हणायला लागले क्षमा करा महादेवजी, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. आता प्रवचन राहिलं फक्त 2 मिनिटाचं. ते याकरिता मी तुम्हाला सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो, विष्णूजीचे किती मंदिर आहे, शिवजीचे किती मंदिर आहे, पण ब्रह्माजीचं एकही मंदिर नाही. फक्त पुष्कर राजस्थानमध्ये एकच मंदिर आहे. ती कथा फक्त 2 ते 2.5 मिनिटांमध्ये सांगतो. एकदा ब्रह्माजीने पुष्कर राजस्थानमध्ये यज्ञ करण्याचा विचार केला. खूप मोठा यज्ञ करण्यात आला. आता मुख्य आहुती, पूर्णाहुती ज्याला आपण म्हणतो, ती देण्याची वेळ आली आणि तो शुभ मुहूर्त होता. त्यावेळेस पत्नी सोबत पाहिजे, परंतु त्यांची जी पत्नी होती सावित्री ती पूजामध्ये व्यस्त होती आपल्या महालामध्ये. तिला खूप वेळा बोलवण्यात आलं परंतु ती काही आली नाही. शेवटी ऋषीमुनीने म्हटलं ब्रह्माजी मुहूर्त निघत आहे, 1000 वर्षापर्यंत असा मुहूर्त नाही आणि ही घडी जाऊ देऊ नका, तुम्ही काही करा, तुम्हाला पूर्णाहुती द्यावच लागेल, त्याच्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. ब्रह्माजीने सर्वांसोबत विचार केला. त्या ठिकाणी गायत्री देवी बसलेली होती. कोणती? ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यम. त्या ठिकाणी गायत्री देवी बसली होती. तिला ब्रह्माजीने प्रार्थना केली, अगं तू माझी पत्नी पण फक्त या यज्ञापुरती, फक्त एवढंच तुला करायचं आहे. तिने ते कबूल केलं आणि या दोघांचा गांधर्व विवाह लावून दिला गेला आणि ती यज्ञामध्ये बसली आणि पूर्णाहुती देण्यात आली आणि यज्ञ संपन्न होत आहे. तितक्यामध्ये सावित्री ब्रह्माजीची पत्नी पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी परत आली आणि तिने बघितलं की ब्रह्माजीने, माझ्या नवऱ्याने, माझ्या पतीने माझ्या जागी दुसरी पत्नी केली, दुसरं लग्न केलं आणि गायत्रीला बसवलं. म्हणून तिला खूप राग आला. त्या रागाच्या भरामध्ये तिचे डोळे लाल लाल झाले आणि ती रागाने म्हणायला लागली की आजपासून मी तुम्हाला श्राप देते की तुम्ही जरी किती मोठे देवता असाल, तुम्ही जगाची उत्पत्ती जरी केली असेल, परंतु
तुमचं या जगामध्ये एकही मंदिर राहणार नाही, तुमची कोणतीही पूजा केली जाणार नाही आणि तुमचा मंदिर जर बांधण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला मृत्यू येईल किंवा त्याला ताप येईल, असे मी श्राप दिला. आणि गायत्री देवी ती सावित्री देवी श्राप देऊन वर पुष्करमध्ये जो वर पहाड आहे, पर्वत आहे, त्या ठिकाणी रागाने जाऊन बसून गेली नवऱ्यापासून दूर. म्हणून ब्रह्माजीचं एकच मंदिर आहे. आणि आजही तुम्ही जाल तर पुष्कर राजस्थान या ठिकाणी ब्रह्माजीचे 3 मुख आपल्याला दिसतात. चौथं मुख जे आहे, तोंड जे आहे ते आरशामध्ये दिसतं. तिथं गायत्री देवी आहे आणि सावित्री देवी त्यांची पत्नी आजही त्यांच्यापासून दूर त्या पर्वतावर आहे. प्रवचन संपलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.